हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी एम-पेट 2022 साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यप्रणाली या विषयाचे एम-सी-क्यूज बघायचे आहेत. एम-सी-क्यूज थ्रू आपल्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत, जी ही आपल्याला एक्झाम क्रॅक करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. जसे की आपल्याला माहिती आहे 50% सिलेबस हा रिसर्च मेथॉडॉलॉजीचा आहे. सो ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी ही सीरीज जी आहे ती खूप उपयुक्त ठरणार आहे. ज्याचं हे आपलं आजचं 20वं लेक्चर आहे. ऑलरेडी 19 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत रिसर्च मेथॉडॉलॉजीच्या टॉपिकवरचे. तर त्यांच्यासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स घेऊन आलो आहोत रिसर्च मेथॉडॉलॉजीवरती. जसं की आपल्याला माहिती आहे 50% क्वेश्चन, 50% मार्क्स हे रिसर्च मेथॉडॉलॉजीला आहेत. त्यासाठी हा कोर्स आहे, ज्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस टेस्ट सीरीज, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स. हे लेक्चर्स जे असणार आहेत ते रेकॉर्डेड असणार आहेत. याशिवाय फुल सिलेबस लाईव्ह क्रॅश कोर्स, लाईव्ह लेक्चर्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. शिवाय 1000 प्लस एम-सी-क्यूज रिव्हिजन पी-डी-एफसाठी मिळणार आहे रिव्हिजनसाठी. ओके. पूर्णपणे हे पॅकेज असणार आहे, ज्याची फीस फक्त 599 आहे, म्हणजे 599 आहे. आणि हा कोर्स जॉइन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. तर आपण लेक्चर स्टार्ट करायच्या आधी सांगतोय सिलेबस काय. आजच्या लेक्चरमध्ये आपण कशावरती एमसीक्यूज बघणार आहोत. तर आज आपण 2 युनिट घेतोय, जे आहे युनिट 6 आणि दुसरा आहे युनिट 7. तर युनिट 6 मध्ये काय आहे, मेथड्स ऑफ रिसर्च, सॅम्पल सर्वे, मेथड्स ऑफ रिसर्च इथे, त्याच्यानंतर सॅम्पल सर्वे, केस स्टडी, लाईफ हिस्ट्री, इथनोग्राफी, हिस्टॉरिकल अँड इंटरव्ह्यू. हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला एमसीक्यू थ्रू क्लिअर करायचे आहेत. जसं की आपल्याला हे आधी झालेलं आहे, पण यावरती अजून कसे वेगवेगळे क्वेश्चन्स येऊ शकतात ते आपल्याला बघायचं आहे. म्हणूनच मी दुसरं सेम युनिट, जे 7 नंबरचं युनिट आहे ते घेतलेलं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये देखील टूल्स ऑफ डेटा कलेक्शन, मग त्याच्यामध्ये क्वेश्चन आहेत, इंटरव्ह्यू शेड्यूल, ऑब्झर्वेशन अँड टाइप्स ऑफ ऑब्झर्वेशन, फोकस ग्रुप डिस्कशन, स्केल अँड स्केलिंग टेक्निक्स, इंटरव्ह्यू गाईड आणि फील्ड डायरी जे आहे पॉइंट्स आहेत ते आपल्याला एमसीक्यू थ्रू क्लिअर करायचे आहेत कन्सेप्ट, ज्या पेट एक्झामसाठी आपल्याला उपयुक्त आहेत. बघूयाचा आपला पहिला प्रश्न. Dash dash includes data concerning the family background and the educational development. Dash dash कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शैक्षणिक विकासासंबंधी डेटा समाविष्ट असतो. तर दिलेल्या ऑप्शन्स पैकी कशामध्ये आपण कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शैक्षणिक विकासाबद्दल माहिती गोळा करत असतो किंवा डेटा गोळा करत असतो, त्याबद्दल आपण जाणून घेत असतो, हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत: केस स्टडी, जनरल बिहेवियर, जेनेटिक अप्रोच आणि ॲडिक्वेसी पर्याप्तता. केस स्टडी सामान्य वर्तन, अनुवांशिक दृष्टिकोन. तर बिहेवियर अप्रोचेससाठी बॅकग्राऊंडचा किंवा शैक्षणिक विकासाचा डेटा गोळा करण्याची गरज आहे का, किंवा पर्याप्ततासाठी नाही. मग एकच आपलं करेक्ट ऑप्शन इथं आहे, जे आहे ए, केस स्टडी. केस स्टडीसाठी आपल्याला कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शैक्षणिक विकासाचा अभ्यास करावा लागतो. दोन जे घटक आहेत त्यांना आपल्याला त्यांचं बॅकग्राऊंड सुद्धा तिथे करावं लागतं, त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो केस स्टडी करताना. बघूया केस स्टडी कसा एक्सप्लेन करता येईल. केस स्टडी म्हणजे काय? इट इज अ क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड विच इन्व्हॉल्व्स इन्व्हेस्टिगेशन अ कंटेम्पररी रिसर्च प्रॉब्लेम within its real life context by making use of multiple sources of data. तर काय सांगितलं केस स्टडी म्हणजे? ही एक क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड आहे, क्वालिटेटिव्ह आहे. तसंच याच्यामध्ये तपासणी असते कशाची? रिसर्च प्रॉब्लेमची विदिन रिअल लाईफ कॉन्टेक्स्ट, म्हणजे जो रिअल लाईफशी रिलेटेड जो काही प्रॉब्लेम असेल, कॉन्टेक्स्ट त्याच्याशी रिलेटेड असेल, रिअल लाईफशी कनेक्टेड असेल, त्यासाठी आपण केस स्टडीचा अभ्यास घेतो. बाय मेकिंग यूज मल्टिपल सोर्सेस ऑफ डेटा. डेटासाठी वेगवेगळे मल्टिपल सोर्स यूज करून आपण तिथे माहिती गोळा करत असतो. नेक्स्ट काय पॉइंट दिलाय? इट इन्व्हॉल्व्स इन डेप्थ स्टडी ऑफ सिंग्युलर केस. केस स्टडीचा करताना आपण काय अभ्यास करतो? तर सिंग्युलर केसचा अभ्यास करत असतो. 1 by 1 एका वेळेला फक्त एकाच केसचा आपण तिथे अभ्यास करतो इन डेप्थ मध्ये, फ्रॉम व्हेरियस पॉसिबल अँगल्स. पण त्या व्यक्तीच्या किंवा त्या केसच्या वेगवेगळ्या अँगलने आपण त्याचा स्टडी करत असतो केस स्टडी मध्ये. The data sources in case study includes data regarding the family and educational background. तर आपला क्वेश्चन देखील हाच होता की रिगार्डिंग फॅमिली बॅकग्राऊंड आणि एज्युकेशनल बॅकग्राऊंड कुठला असं कशामध्ये आपण डेटा गोळा करत असतो. तर आपलं करेक्ट आन्सर होतं केस स्टडी. केस स्टडी मध्ये आपण ह्या दोन्हीचा बॅकग्राऊंडचा विचार करत असतो. द प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड्स आर ऑब्झर्वेशन अँड कंडक्टिंग द इंटरव्ह्यू. इथे पण आपल्याला सांगितलं की प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड्सचे कुठले कुठले सोर्स आहेत, तर ऑब्झर्वेशन आणि इंटरव्ह्यू. केस स्टडी मध्ये देखील आपण अभ्यास करताना या प्रकारच्या गोष्टींचा, कलेक्शनचा मेथडचा वापर आपण करू शकतो रिसर्च मध्ये डेटा गोळा करताना. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण सेकंड नंबरचा.
A researcher want to study the association between gender and the using a mobile phone. Data collected for this study will be dash dash. एका संशोधकाला लिंग आणि मोबाईल फोन वापरण्याचा संबंध अभ्यास करायचा आहे. या अभ्यासासाठी गोळा केलेला डेटा डॅश डॅश असेल. तर प्रश्न कसा आहे दिलेला आपल्याला की मेल आणि फिमेल हे जे आहेत यांच्या असोसिएशन मध्ये मोबाईलचं प्रमाण कसं वापरण्याचं आहे याचा अभ्यास करायचा आहे आणि तो डेटा जो असणार आहे गोळा केलेला डेटा जो असणार आहे तो कशा प्रकारचा डेटा असणार आहे. ऑप्शन्स आहेत क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह, कंटिन्युअस अँड क्लासिफाईड. याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे क्वालिटेटिव्ह, गुणात्मक डेटा असणार आहे. कारण आपण ह्याच्यामध्ये त्यांचं प्रमाण काढणार आहे पण दोन्हीमध्ये कंपॅरिझन करण्याचा स्टडी इथे आपण करणार आहोत. म्हणून इथे गुणात्मक क्वालिटेटिव्ह डेटा आपण इथे वापरणार आहोत. म्हणून करेक्ट आन्सर आपल्याला बी मिळाले. तर क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. क्वालिटेटिव्ह डेटा कन्सिस्ट ऑफ अ डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ सिच्युएशन, इव्हेंट्स, पीपल, इंटरॅक्शन अँड द ऑब्झर्व्ड बिहेवियर. तर डिटेल डेटा क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे काय सांगितलेलं इथे की डिटेल डिस्क्रिप्शन असतं कुठल्याही गोष्टीचं विश्लेषण असतं असं आपण सांगू शकतो. मग त्याच्यामध्ये काहीतरी सिच्युएशन्स असू शकतात, स्थिती असू शकतात, इव्हेंट्स असू शकतात, त्याच्यानंतर लोकांचं असू शकतं, इंटरॅक्शन असू शकतं लोकांमधलं, ऑब्झर्व बिहेवियर म्हणजे लोकांचं आपण निरीक्षण केलेलं वागणूक जी असते ती सुद्धा आपण क्वालिटेटिव्ह डेटामध्ये कन्सिडर करतो. These data are also available in the form of direct quotations. तर हे डायरेक्ट कोटेशन्स मध्ये देखील हा डेटा उपलब्ध असतो. फ्रॉम द पीपल अबाउट देअर एक्सपिरियन्स म्हणजे ह्याला डायरेक्ट कोटेशन मध्ये उपलब्ध कसा असतो तर काही लोकांकडून आपण एक्सपिरियन्स विषयी विचारतो म्हणजे हा आपल्याला रेडीमेड मिळाला गोष्ट आहे किंवा डेटा आहे. त्याच्यानंतर आपण ॲटिट्यूडचा विचार करतो, बिलीफ्स अँड थॉट्स या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला क्वालिटेटिव्ह डेटामध्येच मिळतात. The verbal data gathered through the questionnaire, observation and the interviews are mostly qualitative nature. का आपण का म्हणू शकतो की क्वेश्चनायर, ऑब्झर्वेशन आणि इंटरव्ह्यू जे आहेत ते क्वालिटेटिव्ह डेटा आहेत. कारण याच्यामध्ये देखील क्वेश्चन मध्ये देखील आपण त्यांचं ओपिनियन मागतो, ऑब्झर्वेशन मध्ये त्यांचं ऑब्झर्वेशन करतो, त्यांच्या वागणुकीचा अभ्यास करतो, इंटरव्ह्यूज मध्ये पण त्यांचं आपण ओपिनियन मागत असतो किंवा त्यांचं मत काय आहे हे जाणून घेऊ शकत असतो. आणि आपण सुरुवातीलाच बघितलं की हे सगळ्या गोष्टींना आपण क्वालिटेटिव्ह डेटा कन्सिडर करतो. म्हणजे क्वेश्चन आहे, ऑब्झर्वेशन, इंटरव्ह्यू मध्ये मिळालेला सगळा डेटा जो असतो तो मोस्टली क्वालिटेटिव्ह डेटा असतो. For experts, an entire passage from documents, correspondence records and case histories are also example of data and the qualitative nature. जे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, विश्लेषण करणारी माहिती जी आहे त्याला देखील आपण क्वालिटेटिव्ह डेटा असं म्हणू शकतो किंवा क्वालिटेटिव्ह डेटाचा एक्झाम्पल असं म्हणू शकतो. It may be noted that detailed description, direct quotation and case documentation of qualitative nature are raw data from the empirical situations. त्याला असं का म्हटलं आहे कारण हे स्वतः निरीक्षणातून अनुभवातून आपण गोळा करतो म्हणून हे एम्पिरिकल सिच्युएशन मधून मिळवलेला क्वालिटेटिव्ह नेचर असलेला डेटा आपण इथे गोळा करतो आहे. ऑब्झर्वेशन मधून किंवा लोकांच्या एक्सपिरियन्स मधून जे काही थॉट्स आहेत त्याच्यामधून हा आपण डेटा क्वालिटेटिव्ह डेटा जमा करत आहोत. तर समजलं आपल्याला क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे काय. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण थर्ड नंबरचा. The technique by which we can study an individual's personality by observing his her style of life, behavior, manner, thoughts and feelings is called. ज्या पद्धतीद्वारे आपण एखाद्या व्यक्तीचा जीवनशैली, वर्तन, रीती, विचार आणि भावनांचे निरीक्षण करून त्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करू शकतो त्याला काय म्हणतात. तर थोडक्यात त्यांनी सांगितले की त्यांच्या सगळ्या गोष्टींचा सगळ्या अँगलने अभ्यास करायचा आहे. जीवनशैली आहे ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो, बिहेवियर आहे, मॅनर आहे, थॉट्स आहेत, फिलिंग्स आहेत म्हणजे हे सगळे वेगवेगळे अँगल्स आहेत वेगवेगळे. तर या सगळ्यांचा ज्या पद्धतीमध्ये आपण अभ्यास करतो त्याला काय म्हणतात. ऑप्शन्स आहेत इन्व्हेंटरी, यादी, केस स्टडी, केस हिस्ट्री, रेटिंग स्केल, मानांकन श्रेणी आणि प्रोजेक्टिव्ह. म्हणजे यापैकी करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे आपलं. आपण एक क्वेश्चन बघितलाय जो आपण केस स्टडीचा बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण फॅमिली बॅकग्राऊंड, शैक्षणिक बॅकग्राऊंड किंवा त्याच्या वेगवेगळ्या अँगलनी स्टडी करण्याचं बघितलं होतं. म्हणजे इथं आपला करेक्ट आन्सर काय असणार आहे. बी, केस हिस्ट्री, केस इतिहास. कारण त्याच्या पण गोष्टीमध्ये आपण या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्या अँगलनी त्या केस बद्दल अभ्यास करणार आहोत म्हणून केस हिस्ट्री या प्रश्नाचा आन्सर इथे आहे. Case history refers to all the relevant information or the material gathered about the individual, family, group, etc. तर हे काय आहे केस हिस्ट्री कशाशी रिलेटेड आहे. इंडिव्हिज्युअल, फॅमिली किंवा ग्रुप ज्या काही गोष्टी आहेत मटेरियल आपल्याला गोळा करायचं आहे त्यांच्याविषयीचं तर त्याच्याविषयी रिलेटेड असेल केस हिस्ट्री. अँड अरेंज सो ॲज टू सर्व ॲज ऑर्गनाइज रेकॉर्ड अँड हॅव analytic value for social worker, students or the like, used especially in social work, sociology,
पाश्चरी अँड मेडिसिन. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण वर्कर स्टुडंट्स ह्याच्या गोष्टी वापरत असतात किंवा या थिंग्स वापरत असतात आपल्या केस हिस्ट्रीमध्ये. तर त्यामध्ये हे सगळे समाविष्ट असतात. अकॉर्डिंग टू द मॅरिन वेबस्टर डिक्शनरी, द फॉर्मल डेफिनेशन ऑफ केस हिस्ट्री इज. तर केस हिस्ट्रीचे फॉर्मल डेफिनेशन इथे दिलेले आहे ते आहे रेकॉर्ड्स ऑफ द फाइल कंटेनिंग रिलेव्हंट इन्फॉर्मेशन pertaining to clients environments and the history of the services. तर जी पास्ट हिस्ट्री आहे म्हणजे भूतकाळ किंवा त्याचा इन्फॉर्मेशन जे आहे जे ऑलरेडी घडून गेलेली आहे त्याविषयी काय माहिती आहे त्या सगळ्यांचा रेकॉर्ड याला आपण काय म्हणतो केस हिस्ट्री असं म्हणतो. दिस इन्फॉर्मेशन इज युजफुल इन मेनी डिफरंट फील्ड्स फॉर द पर्पज ऑफ इलस्ट्रेशन अँड केस अनालिसिस. तर या गोष्टी कशासाठी उपयोगी येतात केस हिस्ट्री वगैरे, तर आपली इन्फॉर्मेशन जी आहे ती कशी युजफुल आहे किंवा त्याला वेगवेगळे अँगल्स काय त्याचे पर्पज काय होते किंवा त्या केसचा अनालिसिस करण्यासाठी विश्लेषण करण्यासाठी केस हिस्ट्रीचा उपयोग आपल्याला होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 4th नंबरचा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ टाइप ऑफ सेल्फ रिपोर्टिंग टेक्निक. खालीलपैकी कोणते एक स्वयं अहवाल तंत्र आहे म्हणजे स्वतः आपण त्याच्यामध्ये अहवाल देत आहोत अशा प्रकारचं तंत्र आहे, मेथड आहे. ऑप्शन्स आहेत फीड अनालिसिस, क्वेश्चन आहेत केस स्टडी आणि फोकस ग्रुप. तर याच्यामध्ये एकच असं आन्सर आपल्याला दिसतंय की बाकी फील्ड अनालिसिस मध्ये आपल्याला अनालिसिस करावं लागेल म्हणजे स्वतः रिसर्चरला अनालिसिस करावं लागेल. केस स्टडी मध्ये सुद्धा एक व्यक्ती असेल आणि त्याच्यावरती अनालिसिस करणारा आपण रिसर्चर असणार आहोत म्हणजे हा सुद्धा इथे स्वयं अहवाल तंत्र नसणार आहे. फोकस ग्रुप म्हणजे ग्रुप्स आपण जे ठरवलेले आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी रिसर्चरलाच काम करावं लागणार आहे म्हणजे सी डी आणि ए ऑप्शन इथे आपले नाहीयेत. मग आपलं करेक्ट आन्सर इथे काय येणार आहे बी क्वेश्चनायर प्रश्नावली याचं करेक्ट आन्सर आहे ज्याच्यामध्ये प्रश्नावली रेडी करून दिलेली असते त्याचे क्वेश्चन आपल्याला द्यायचे असतात त्याचा अहवाल आपल्याला स्वतःला म्हणजे जो माहिती देणार आहे त्याला द्यायचं असतं म्हणजे हा स्वयं अहवाल तंत्र इथे आहे म्हणून याला आपण क्वेश्चनायर करेक्ट आन्सर इथे म्हणू शकतो. डेटा कलेक्शन अँड इंटिग्रेटेड पार्ट ऑफ कंडक्टिंग रिसर्च. डेटा कलेक्शन ही खूप महत्वाची इंटिग्रेटेड पार्ट आहे कशाचा रिसर्च कंडक्ट करण्याचा. Researchers use different kinds of technique for the collection of data, each serving and a different purpose. प्रत्येकाचा वेगवेगळा हेतू असतो आणि त्यातून ते काय करत असतात वेगवेगळे टेक्निक्स डेटा कलेक्शन साठी वापरत असतात. A self-reporting technique of data collection makes use of survey, questionnaire or post where the respondents read the question and select the response by themselves without any interference from the investigator. त्याच्यामध्ये जे रिसर्चर आहे त्याचा कुठल्या मध्ये इंटरफेअर नसताना ह्या सगळ्यांचे आन्सर स्वतः रिपोर्टर किंवा जो माहिती देणार आहे त्याला द्यावे लागतात म्हणून याला सेल्फ रिपोर्टिंग टेक्निक असं म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल क्वेश्चनायर, ओपिनियर अँड इंटरव्ह्यू एक्सेट्रा. म्हणजे इथे काय काय दिलंय क्वेश्चनायर, ओपिनियर आणि इंटरव्ह्यू ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हा सेल्फ रिपोर्टिंग टेक्निक आहे कारण तिथे जो उत्तर देणार आहे माहिती देणार आहे त्याला स्वतःच्या मताने ते आन्सर्स द्यावे लागतात ना की तिथं रिसर्चर्स त्यांना इन्फ्लुएन्स करू शकतो किंवा त्याच्या विचारांचा मतांचा प्रभाव त्यांच्यावर पडू शकतो म्हणून हे सेल्फ रिपोर्टिंग टेक्निक आहे. तर समजलं आपल्याला सेल्फ रिपोर्टिंग टेक्निक म्हणजे काय आहे ही एक डेटा कलेक्शन मधली पद्धत आहे सेल्फ रिपोर्टिंग टेक्निक आणि त्यामध्ये कुठले कुठले एक्झाम्पल्स देऊ शकतो तो क्वेश्चनायर, ओपनायर आणि इंटरव्ह्यू. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th नंबरचा. विच डेटा इज चीपर टू कलेक्ट. कोणता डेटा गोळा करण्यासाठी स्वस्त आहे. स्वस्त म्हणजे त्याला कमी खर्च आहे असा इथे अर्थ आहे. ऑप्शन्स आहेत प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा, न्यू डेटा, कलेक्टिव्ह डेटा. त्याचे आपल्याला दोन प्रकार यातले माहिती आहेत किंवा डेटाचे मेन मुख्य प्रकार जे आहेत ते आपल्याला माहिती आहेत ते आहेत प्रायमरी आणि सेकंडरी म्हणजे या दोन्हीपैकीच आपल्याला करेक्ट आन्सर असणार आहे. प्रायमरी डेटामध्ये आपल्याला स्वतःला निरीक्षण करून ऑब्झर्वेशन करून इंटरव्ह्यू घेऊन किंवा क्वेश्चनायर देऊन हे डेटा गोळा करावा लागतो. मग यासाठी आपल्याला ट्रॅव्हलिंग करणं आलं, क्वेश्चनायर साठी प्रिंट काढणं आलं, इंटरव्ह्यू साठी तयारी करणं आलं, हे सगळं खर्च इथे प्रायमरी डेटामध्ये होतोच किंवा स्वतःला जावं लागतं म्हणून तिथे खर्च होतो. पण सेकंडरी डेटा कसा ऑलरेडी तयार असतो तो फक्त सर्च करायचा असतो आणि त्याचा रेफरन्स देऊन आपल्या रिसर्च मध्ये यूज करायचा असतो. मग कमी खर्च दोन्हीपैकी कम्पेअर टू कशामध्ये आहे तर बी सेकंडरी डेटा म्हणजे दुय्यम डेटासाठी आपल्याला स्वस्त आहे आणि तो त्याला कमी खर्च येतो म्हणून इथे करेक्ट आन्सर काय असणार आहे बी सेकंडरी डेटा दुय्यम डेटा इथे आपल्याला कमी स्वस्त आहे असं आपण सांगू शकतो. Data refers to the raw facts or figure collected for analysis. There are different types of data which primary and secondary are the most common type of data. The most common type कुठले कुठले जसं आपण म्हटलं तसं primary आणि secondary. Secondary data is too cheap as it collected from the secondary sources which refers to the document, record and the event which are म्हणजे
हे कशामधून मिळतं? आपण डॉक्युमेंट्स किंवा ऑलरेडी रेकॉर्ड जे आहेत इव्हेंट्सचे त्यातून आपण ही माहिती गोळा करतो, म्हणून ही चीपर आहे किंवा कमी खर्चिक आहे असं आपण म्हणू शकतो. नॉट फर्स्ट हँड एक्सपिरियन्स बाय ऑथर और रायटर. तर सेकंडरी डेटामध्ये कशा कशाचा समावेश होतो? तर नॉट फर्स्ट एक्सपिरियन्स म्हणजे पहिला व्यक्ती नसतो तो की ज्याने हे लिहिलेलं आहे. क्रिएटेड बाय द पर्सन हू हॅजंट पार्टिसिपेटेड इन द इव्हेंट. म्हणजे हे कोणी लिहून ठेवलेलं असतं तर जो आपल्या इव्हेंटमध्ये किंवा रिसर्चमध्ये समाविष्ट नाहीये, पार्टिसिपेंट नाहीये, त्यांनी केलेलं असतं. Produced by analyzing, interpreting and evaluating the primary source. प्रायमरी सोर्सचा अभ्यास करूनच हा सेकंड सोर्स म्हणजे सेकंडरी सोर्स तयार केलेला असतो. कन्सिस्ट ऑफ टेक्स्ट बुक्स. तिथे आपल्याला सांगितलेलं आहे, लिस्ट दिलेली आहे की सेकंडरी डेटामध्ये कशा कशाचा समावेश असतो. टेक्स्ट बुक, डिक्शनरीज, रिव्ह्यूज, एन्सायक्लोपीडियाज, आर्टिकल, etc are the secondary data source. We can see that secondary is based upon the collection of primary data. हा, सेकंडरी बेस कशावर आहे? आपला प्रायमरी डेटावरच आहे, कारण तो कधी जेव्हा सर्च होतो, जेव्हा ते नॉलेज माहिती पडतं तेव्हा तो नॉर्मली प्रायमरी डेटाच असतो, पण जेव्हा नेक्स्ट टाइम नेक्स्ट लोक त्याला यूज करतात तेव्हा तो सेकंडरी म्हणून वापरला जातो. Therefore नो मनी विल बी कन्झ्युम फॉर कलेक्टिंग सेम डेटा अगेन. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की तोच डेटा आपल्याला जर परत वापरायचा असेल तर तिथं जास्त मनी आपला जाणार नाहीये. हेन्स इट कुड बी कन्क्लुडेड दॅट सेकंडरी डेटा इज चीपर टू द कलेक्ट. म्हणजे म्हणूनच आपण म्हणू शकतो की सेकंडरी डेटा हा कमी खर्चिक आहे कम्पेअर टू प्रायमरी डेटा कलेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट मेथड ऑफ प्रायमरी डेटा कलेक्शन. तर हा क्वेश्चन आपल्याला आलटून पालटून खूप वेळेस आलाय, पण पुन्हा पुन्हा प्रश्न घेण्याचा रिझन हेच आहे की वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न येऊ शकतात. इथे आपल्याला विचारलेलं आहे की नॉट अ मेथड ऑफ प्रायमरी डेटा कलेक्शन, खालीलपैकी कोणती प्राथमिक डेटा संकलनाची पद्धत नाही. ऑप्शन्स आहेत इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत, बी क्वेश्चनर प्रश्नावली, डेल्फी मेथड डेल्फी पद्धत आणि डॉक्युमेंट्स. तर आत्ताच आपण एका लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं की डॉक्युमेंट्स आणि रेकॉर्ड्स जे असतात इव्हेंट्सचे ते सेकंडरी डेटा असतात, म्हणजे इथे आपला करेक्ट आन्सर काय येणार आहे? डॉक्युमेंट्स. डी डॉक्युमेंट्स कागदपत्रे हे प्राथमिक डेटा संकलनाची पद्धत नाही किंवा त्यामध्ये समाविष्ट होत नाही. मुलाखत, क्वेश्चनरी, डेल्फी मेथड या सगळ्या आपल्या डेटा कलेक्शनच्या प्रायमरी मेथड्स आहेत. प्रायमरी डेटा इज अ मेथड ऑफ कलेक्टिंग डेटा फॉर द फर्स्ट टाइम. म्हणजे हा आपण बघितलं की सेकंडरी जर सेकंड असेल तर प्रायमरी डेटा हा फर्स्ट टाइम कलेक्ट करण्यासारखेचा डेटा आहे. प्रायमरी डेटा इज द ओरिजिनल डेटा कलेक्टेड बाय द रिसर्चर्स थ्रू इंटरव्ह्यू, सर्वे, फोकस ग्रुप, डेल्फी टेक्निक अँड क्वेश्चन अँड द एक्सपेरिमेंट. हे जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मेथड्स आहेत, त्याद्वारे आपण प्रायमरी डेटा हा गोळा करत असतो. तिथे 3 ऑप्शन मध्ये होते, ते काय आहेत बघूयात. इंटरव्ह्यू. An interview method is the most commonly used primary method for the data collection where the interview questioned by the interviewer either personally through email or the by telephone. तर इंटरव्ह्यू म्हणजे काय सांगितलंय की इथे एक इंटरव्ह्यू जो असतो म्हणजे इंटरव्ह्यू घेणारा जो असतो तो क्वेश्चन विचारतो इंटरव्ह्यू देणाऱ्याला, मग तो पर्सनली विचारलेला असेल, मेल थ्रू विचारलेला असेल किंवा टेलिफोन थ्रू विचारलेला असेल तर त्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो आणि त्यातून आपण डेटा कलेक्शन करत असतो. तर तो डेटा जो असतो तो प्रायमरी असतो. नेक्स्ट दिलेला आहे त्यांनी डेल्फी मेथड. ऑप्शन्स पैकी आपल्याला डेल्फी मेथड एक होती. डेल्फी टेक्निक इज अ मेथड दॅट इज यूज टू अराइव ॲट अ डिसिजन or a group opinion based on the result of questionnaire that are sent to the panel of the experts. की पॅनलच्या एक्सपर्टला ते आपण क्वेश्चन्स देतो, त्यातून त्या ग्रुप मधून एक आपल्याला कॉमन आन्सर किंवा ज्यात सगळ्यांचा एक आन्सर मिळतं, तर देखील आपला प्रायमरी डेटाच असतो. कारण ग्रुप कडून काय असते ना, पण आपल्याला रिझल्ट म्हणजे जे आन्सर मिळालेला आहे तो रिझल्ट जो आहे तो आपला डेटा असणार आहे, तो देखील प्रायमरी डेटा असणार आहे, कारण तो देखील आपल्या क्वेश्चन मधूनच निघालेला आहे. मग क्वेश्चनर कसं असतं? क्वेश्चनर इज अ स्ट्रक्चर मेथड ऑफ डेटा कलेक्शन दॅट कन्सिस्ट ऑफ सेट ऑफ क्वेश्चन्स दॅट अ पर्सन एम टू द कलेक्ट ऑफ द रिस्पॉन्डंट. क्वेश्चन आहेत आपल्याला माहिती आहे क्वेश्चन्स देतो आणि रिस्पॉन्डंट कडून त्याचे आन्सर्स आपण घेत असतो. सेट एक बनवलेला असतो क्वेश्चनचा, त्यातून आपण माहिती गोळा करत असतो. ती माहिती कशी असते तर प्रायमरी डेटा असतो, कारण क्वेश्चन आहेत देखील स्वतः एक व्यक्ती नव्याने माहिती पुरवत असतो, म्हणून हा देखील प्रायमरी डेटा सोर्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 7th नंबरचा. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेजेस ऑफ मार्केटिंग रिसर्च प्रोसेस इज मोस्ट एक्सपेन्सिव्ह. तर हे रिलेटेड कशाचे क्वेश्चन आहे? मार्केटिंग रिसर्च प्रोसेस. विपणन संशोधन प्रक्रियेच्या खालीलपैकी कोणता टप्पा सर्वात महाग आहे? ऑप्शन्स आहेत डेटा अनालिसिस, डेटा कलेक्शन, डेव्हलपिंग अ रिसर्च प्लॅन, रिपोर्ट रायटिंग. तर बघूया आपण कशाला सर्वात जास्त खर्च येऊ शकतो. डेटा अनालिसिस. ऑलरेडी गोळा केलेल्या डेटाला फक्त बसून अनालिसिस करण्यासाठी तिथं पैसे खर्च होणार आहेत का आपले? महाग लागणार आहे का तो आपल्याला? नाही, मग हा टप्पा तेवढा महाग नाही. दुसरा आहे डेटा कलेक्शन. डेव्हलपिंग द रिसर्च प्लॅन.
डेटा कलेक्शन साठी आपल्याला फिरून माहिती गोळा करावी लागेल, वेगवेगळ्या मार्केटमधल्या बिझनेसची माहिती गोळा करावी लागेल, त्यांना समजून घ्यावी लागेल, त्यांचे ओपिनियन्स, त्यांचं स्टार्टिंग कसं होतं, हे सगळे जे माहिती गोळा करायची असेल त्यावेळेला मात्र आपल्याला फिरावं लागेल. आपला खर्च तिथे लागणार आहे. मग हा आपण आपल्या आन्सरच्या लिस्टमध्ये ठेवू शकतो. नेक्स्ट आहे डेव्हलपिंग द रिसर्च प्लॅन. रिसर्च प्लॅन करण्यासाठी आपल्याला फिरून रिसर्च प्लॅन करावा लागणार आहे का? नाही. एका ठिकाणावर बसून आपल्याला कोणत्या विषयावर अभ्यास करायचा आहे, काय प्लॅन करायचं रिसर्चमध्ये ते आपण करू शकतो. म्हणजे हा देखील टप्पा जो आहे तो तेवढा महाग नाही. रिपोर्ट रायटिंग, सगळी माहिती विश्लेषण झाल्यानंतर, माहिती गोळा करून झाल्यावरती फक्त रिपोर्ट राहायला पैसे लागणार आहेत का आपल्याला तेवढे? किंवा तेवढा खर्च येणार आहे का? नाही. फार फार तर कागद पेनचा खर्च येऊ शकतो किंवा टायपिंगचा खर्च असा येऊ शकतो रिपोर्ट रायटिंग करताना, जेव्हा आपलं सगळं रेडी असेल मटेरियल तेव्हा. म्हणजे A, C, D हे जे ऑप्शन्स आहेत ते कट झाले नाही, फक्त डेटा कलेक्शन राहिलेलं आहे. त्याला आपल्याला फिरावं लागणार आहे आणि तिथे आपल्याला एक्सपेन्स जाणार आहे. म्हणजे इथे आपला करेक्ट आन्सर काय असणार आहे? बी, डेटा कलेक्शन, माहिती संकलन ही जी प्रक्रिया आहे, हा जो टप्पा आहे तो विपणन संशोधन प्रक्रियेतील एक सर्वात महाग टप्पा आहे असं आपण इथे म्हणू शकतो. द डेटा कलेक्शन स्टेज ऑफ मार्केटिंग रिसर्च प्रोसेस इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह. जे आपलं करेक्ट आन्सर मिळालं होतं ते स्टेटमेंट इथं आहे की डेटा कलेक्शन स्टेज ही मार्केटिंग रिसर्च प्रोसेस मध्ये मोस्ट एक्सपेन्सिव्ह आहे, जास्त खर्चिक आहे. द मार्केट रिसर्च प्रोसेस refers to the learn everything about the targeted market area for promoting a specific service or the product. म्हणजे याच्यामध्ये काय करतो की मार्केटमध्ये आपल्याला एखाद्या स्पेसिफिक सेवा किंवा उत्पादनाबद्दल अभ्यास करायचा असतो, त्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये फिरावं लागतं, त्याबद्दल माहिती घ्यावी लागते. देयर इज अ व्हरायटी ऑफ रिसोर्सेस अँड टूल्स आर अवेलेबल टू हेल्प मार्केटर रिसर्च अँड अनालिसिस द मार्केट प्लेस. तिथं भरपूर मेथड्स आहेत, टूल्स आहेत, त्यांचा यूज करून आपल्याला ही माहिती सगळी अनालाइज करायची असते मार्केटमधली. सो मेनी बिझनेस कंडक्ट मार्केटिंग रिसर्च युजिंग वाईड रेंजिंग अँड कॉस्ट इफेक्टिव्ह रिसोर्सेस अँड टूल्स दॅट आर वाईडली अवेलेबल. तर ज्या गोष्टी अवेलेबल आहेत मोठ्या प्रमाणावर त्या गोष्टींचा वापर करून, रिसोर्सेसचा वापर करून या प्रकारचा रिसर्च केला जातो. म्हणजे साहजिकच आहे की डेटा कलेक्शन करताना आपल्याला तिथे महाग किंवा खर्चिकपणा तिथे येणारच आहे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर आलं होतं डेटा कलेक्शन ही स्टेज जी आहे ती या प्रोसेसमध्ये मोस्ट एक्सपेन्सिव्ह आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. इन द डॅश डॅश मेथड ऑफ डेटा कलेक्शन द इंडिव्हिज्युअल बिकम्स पार्ट ऑफ ग्रुप ही वॉन्ट्स टू स्टडी. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, ह्या मेथडमध्ये डेटा संकलनाच्या डॅश डॅश पद्धतीमध्ये व्यक्ती ज्या गटाचा अभ्यास करू इच्छितो त्या गटाचा एक भाग बनतो. कशामध्ये? ऑप्शन्स आहेत किंवा त्याला काय म्हणतो, ऑप्शन्स आहेत नॉन पार्टिसिपेंट ऑब्झर्वेशन, गैरसहभागी निरीक्षण, याच्यामध्ये भाग होऊ शकतो का? गैरसहभागी निरीक्षणामध्ये तो त्याचा भाग होऊ शकणार नाही. फोकस ग्रुप इंटरव्ह्यू, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी एक फोकस ग्रुप आहे, तो सहभागी होणार नाही त्या गटाचा अभ्यास करताना. शेड्यूल, वेळापत्रक नाही. मग तिन्ही ऑप्शन गेले, मग आपलं करेक्ट आन्सर एकच राहिलं जे आहे पार्टिसिपंट्स ऑब्झर्वेशन, सहभागी निरीक्षणामधला जो भाग आहे किंवा जो व्यक्ती आहे तो त्या संकलनाचा एक भाग होतो. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर इथे काय येणार आहे? डी, पार्टिसिपंट्स ऑब्झर्वेशन, सहभागी निरीक्षण जे आहे या पद्धतीमध्ये व्यक्ती त्या गटाचा अभ्यास करू इच्छितो त्याचा एक भाग बनतो. Educational psychology uses various methods to improve the teaching and learning process in order to gather information about children, how they learn and develop. हे आपल्याला एक एक्झाम्पल आहे असं आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये पार्टिसिपंट सहभागी होतात. म्हणजे लर्नर जे असतात ते एक सॅम्पल म्हणून असतात आणि त्याचा आन्सर करता करता ते बरोबर त्याचा एक सहभागी होऊन जातात त्या रिसर्चचा किंवा त्या एका प्रोजेक्टचा. अशा प्रकारे आपण त्याचं एक्झाम्पल देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण 9th नंबरचा. Name the method which deals with only one person at a time and promote his adjustment. एका पद्धतीचे नाव द्या जे एका वेळी फक्त एका व्यक्तीशी व्यवहार करते आणि त्याच्या समायोजनास प्रोत्साहन देते. तर ऑप्शन्स आहेत केस स्टडी, क्वेश्चनर, क्लिनिकल मेथड, एक्सपेरिमेंटल मेथड्स. हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कशामध्ये आपण एका व्यक्तीचा एका वेळेस अभ्यास करतो आणि त्यातून जे निष्कर्ष निघतो त्याच्यामध्ये आपण ऍडजस्टमेंट करतो, त्याला प्रमोट करतो, टाइम देतो. तर या सगळ्या गोष्टी कशामध्ये होतात? तर ऑफकोर्स आपण लास्ट 2-3 क्वेश्चन याच्यावरती बघितलेत. म्हणजे याचं करेक्ट आन्सर आहे केस स्टडी. केस स्टडी जे आन्सर आहे त्याच्यामध्ये त्याच मेथडमध्ये आपण एका पर्सनचा एका वेळेला अभ्यास करतो आणि ऍडजस्टमेंट करत असतो. केस स्टडीचा आपला एवढे क्वेश्चन झालेले की केस स्टडीवरती आता कसाही क्वेश्चन आला तरी त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला देता आलं पाहिजे, फाइंड आउट करता आलं पाहिजे. इथे पण आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेली की केस स्टडी म्हणजे काय. A case in a case study research could be individual, organization or the institution. इथे आपल्याला सांगितले की केस स्टडी आपण कशा कशाचा करू शकतो. इंडिव्हिज्युअल्स म्हणजे वैयक्तिक व्यक्ती, ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था आणि इन्स्टिट्यूशन म्हणजे आपल्या
इन्स्टिट्यूशन्स जे आहेत त्यांचा केस स्टडी साठी आपण अभ्यास घेऊ शकतो. ॲज अ इंडिव्हिज्युअल्स म्हणून त्यांना आपण करू शकतो. बाकी इट कन्सर्न्स विथ द डेप्थ स्टडी ऑफ द सिंग्युलर केस, हा पॉईंट आपण लास्ट क्वेश्चन मध्ये डिस्कस केलेला आहे. इट इज अ क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड, हा पण पॉईंट आपण लास्ट टाइम डिस्कस केलेला आहे. इट सेक्स टू एक्सप्लोर एन एरिया ऑफ रिगार्डिंग विच देअर इज अ लिटल अंडरस्टँडिंग टू द प्रायर नॉलेज. याच्यामध्ये आपल्याला आधी काहीतरी नॉलेज असतं आणि मग आपण त्याच्यावरती केस स्टडीसाठी केस निवडतो. हे इथे सांगितलेलं आहे आपल्याला एका केस स्टडीसाठी. नेक्स्ट आहे द डेटा सोर्सेस इन केस स्टडी इन्क्लूड्स डेटा रिगार्डिंग फॅमिली, हे पण आपण लास्ट पॉइंट जो आहे तो लास्ट क्वेश्चन मध्ये डिस्कस केलेला आहे. तर केस स्टडीचा कुठलाही क्वेश्चन जरी आला तरी आपल्याला आता सहजपणे सोडवता आलेला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 10th नंबरचा. व्हॉट डू वी कॉल डेटा दॅट आर युज्ड फॉर अ न्यू स्टडी बट विच वेअर कलेक्टेड बाय अन अर्लियर रिसर्चर फॉर अ डिफरंट सेट ऑफ रिसर्च क्वेश्चन. नवीन अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या परंतु पूर्वीच्या संशोधकाने वेगळ्या संशोधन प्रश्नासाठी गोळा केलेल्या डेटाला आपण काय म्हणतो? ऑलरेडी डेटा गोळा करून ठेवलेला आहे एका वेगळ्या विषयासाठी आणि तोच डेटा आपण पुढे एका दुसऱ्या विषयासाठी वापरतो आहे. त्या डेटाला काय म्हणणार? ऑप्शन्स आहेत सेकंडरी डेटा, फील्ड नोट्स, क्वालिटेटिव्ह डेटा आणि प्रायमरी डेटा. तर हा डेटाचा प्रकार आपल्याला सांगायचा म्हणजे ऑब्व्हियसली फक्त ए आणि डी मधूनच याचा आन्सर असणार आहे, हे दोन्ही नसणार आहेत. तर मग आपला ह्याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? कारण हा दुसऱ्यांदा वापरला जातोय. पहिले कोणीतरी वापरलेला आहे आणि त्या विषयाचा पण दुसरा विषय निवडलेला आहे, पण तीच माहिती आपण त्या विषयासाठी वापरतो आहे, म्हणजे तो एक सेकंडरी डेटा झाला, दुय्यम डेटा झाला. म्हणजे आपला करेक्ट आन्सर काय आलेला आहे? ए, सेकंडरी डेटा, दुय्यम डेटा. Secondary data refers to the data that is collected by the someone other than a primary user. तेच जे आपण समजून घेतलेला आहे सेकंडरी डेटा म्हणजे जे की प्रायमरी युजरनी न कलेक्ट केलेला डेटा हा सेकंडरी डेटा आहे. Common source of secondary data for social science includes census information collected by the government departments, organizational records and data that was originally collected for other research purpose. म्हणजे गव्हर्नमेंटने जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, ऑर्गनायझेशनल रेकॉर्ड्स जे आहेत, तो सगळा डेटा कसा असणार आहे? सेकंडरी असणार आहे. आणि शिवाय ओरिजिनली एका पर्पज साठी रिसर्च मध्ये तो माहिती आपण गोळा केलेली आहे आणि दुसऱ्या रिसर्च मध्ये ती वापरणार आहे, तेव्हा सुद्धा त्याला आपण सेकंडरी डेटा असे इथे म्हणणार आहात. तर अशा प्रकारे आपले 10 प्रश्न आणि 10 कन्सेप्ट इथे संपलेले आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये आपण नेक्स्ट युनिट वरचे क्वेश्चन्स बघणार आहोत. त्यातले 10 प्रश्न 10 कन्सेप्ट वेगळ्या समजून घेणार आहोत. आपले लवकरच युनिट्स कव्हर होतील आणि त्यानंतर आपले कुठले पॉइंट्स राहिले असतील तर तेही आपण कव्हर करणार आहोत या आपल्या येणाऱ्या पेट एक्झाम साठी. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.